नमो जगद्गुरु तुकया प्रज्ञा सूर्य भास्करा ज्ञान मार्तंड होऊनी फेडिले अंधकारा जयाच्या कीर्तने धन्य होय पांडुरंग लोकोद्धाराशी निर्मिले अभंग जयाने चालविला नामभक्ती मार्ग सोपा नमस्कार माझा तुकया माय बापा श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेमसुखे कृपेच्या ओरसे डवरली ही काया नव्याना रिसे उद्धरिलो तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्वपुण्य ठेवा ओढावला राजर्षी शिवराय ते सवंगडी गाथा तयांची स्मरा उद्धारा सकळ जनांशी शिकवा सन्मार्ग दावा खरा मध्यस्थी नची खोटी कर्मकांड करणे पूजा स्वतःही करा वर्षाचे दिनमना सकळ मंगळ स्मरण संतांस करा। आज प्रस्तुत प्रसंगी म्हणजे विश्वरत्न परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने तथा क्रांतिसूर्य राष्ट्रपिता ज्योतिराव फुले साहेब ज्यांचं द्विजन्मशताब्दी वर्ष सोहळा सुरू होतो आहे त्यांच्या देखील जयंतीच्या निमित्ताने आणि उद्याच्या 1 तारखेला बुद्धाच्या वैशाखी पौर्णिमेच्या तथागताच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण कीर्तनाच्या सेवेचं आयोजन केलेलं आहे। अत्यंत सुंदर असा जगद्गुरु जगतवंद्य तुकोबारायांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या परिचयातला अभंग आहे। अभंगाचा शब्दशः अर्थ होतो जेव्हा जेव्हा पाखंड वाढतं त्या पाखंडाचं खंडन करायला कुणाला तरी पुढाकार घ्यावा लागतो। मध्ययुगीन भारताच्या कालखंडात तुकोबाराय म्हणाले त्या पाखंडाचं खंडन मी करणार आहे आणि पाखंडाचं खंडन करून जे निकष सत्व उरेल त्याला धर्म मारायचा आणि म्हणून धर्माचं पालन तेव्हा होईल जेव्हा पाखंडाचं खंडन केलं जाईल। हे पाखंडाचं खंडन करताना आम्ही कुणाच्याही बापाला घाबरणार नाहीत, कुणाची भीडभाड बाळगणार नाही। पाखंडाचं खंडन करताना आम्ही तीक्ष्ण उत्तर देणार आहोत ज्याप्रमाणे धनुष्यातून तीर निघेल आणि एखाद्याच्या हृदयाला तो तीर जाऊन लागेल अशी उत्तरं देणार आम्ही। आणि म्हणून खरा धर्म काय आणि पाखंड काय हा समजून घेण्यासाठी आजचा अभंग आहे। अभंगाच्या या एकूण सेवेसाठी माझ्यासोबत आलेले संत साहित्याचे प्रचंड मोठे अभ्यासक लेखक साहित्यिक हनुमंत घाडगे सर, त्याचबरोबर संत साहित्याचे अभ्यासक लेखक साहित्यिक संतांच्या प्रमाणे अभंगातून महाराष्ट्रावर ठसा उमटवणारे आमचे विश्वंभर वराट गुरुजी, त्याचबरोबर संत चरित्र कथाकार संतांचं चरित्र महाराष्ट्रभर सांगणारे हरिभक्त परायण विष्णू आबा तपसे महाराज, त्याचबरोबर आयोजक मंडळातले गायकवाड सगळे, गावचे सरपंच, माझ्या आजूबाजूला असलेलं सुंदर असं भजनी मंडळ, माझ्या माय माऊल्या आणि ग्रामस्थ सगळ्यांच्या उपस्थितीत आजची सेवा आपल्याला पूर्ण करायची। आजच्या सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण एकदा सगळ्या संतांना अभिवादन करूया। पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम दोसरे चरण संताची कालखंडाची सांगड आपल्याला इथे घालायची। एक मध्ययुगीन भारत नामदेव ते तुकोबाराय आणि 2 आधुनिक भारत ज्योतिराव फुले ते बाबासाहेब आंबेडकर। दोनही कालखंडात परिस्थिती सारखीच आहे। नामदेवरायांच्या काळात काय तर गोरगरिबांना शोषण करणारा लुटणारा वैदिकांचा मोठा समुदाय गरिबांना लुटत होता। भक्ती महागडी झाली, ती महागडी काशीला जा, दान धर्म करा, अमुक करा, तमुक करा, तरी काही सुख नावाची गोष्ट नाही। नामदेव म्हणाले अरे किती लुटणार या गोरगरीब जनतेला, आणि म्हणून चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये फिरताना नामदेवरायांना
रामायण महाभारत मुखोद्गत असणारे लोक दिसले आणि नामदेवरायांनी संकल्प सोडला, मी 100 कोटी अभंग निर्माण करणार आणि जर 100 कोटी अभंग निर्माण नाही झाले तर माझी जीभ कापून देईल मी. कोणी संकल्प केला? नामदेवरायांनी. तो संकल्प नामदेवरायांच्या कुटुंबियांनी, गोरोबा काका, सावता महाराज, नरहरी महाराज, चोखोबाराय, सोयराबाई, बंका महाराज, निर्मळा सगळ्या संतांनी पूर्ण करायचा प्रयत्न केला, पण पहिल्या संत मंडळात त्याला यश आलं नाही. मग 350 वर्षाच्या नंतर नामदेवरायांच्या पासून जगद्गुरु जगतवंद्य तुकोबारायांना दृष्टांत झाला आणि तुकोबारायांनी उरलेला 100 कोटी अभंगाचा संकल्प केला. काय म्हणाले तुकोबाराय? नामदेवी केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे उनिया. सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये. नामदेवरायांनी तुकोबारायांना दृष्टांत दिला आणि 100 कोटी अभंग निर्मितीचा संकल्प कुणी पूर्ण केला? तुकोबारायांनी पूर्ण केला. का बरं स्वतंत्र अभंग का लिहावे लागले? एवढे धर्मग्रंथ असताना, वेद पुराण उपनिषद असताना, स्मृती असताना स्वतंत्र चूल मांडायची काय गरज होती? कारण त्याचं कारण आहे, जनतेला ज्ञान उघड नव्हतं. जनतेच्या उद्धारासाठी त्यांना थेट ज्ञान घेता येत नव्हतं आणि म्हणून नामदेवरायांनी स्वतंत्र धर्माची घोषणा केली. आम्हा सापडले वर्म, करू भागवत धर्म, आम्ही आमचा स्वतंत्र भागवत धर्म करणार आहोत, नामदेवरायांनी घोषणा केली. अगदी आधुनिक भारताच्या कालखंडात माळ्याच्या घरात जन्माला आलेल्या कुणाला? जगद्गुरु तुकोबारायांच्या नावाने ज्यांनी अखंड लिहिले त्या ज्योतिराव फुलेंना देखील याच गोष्टीचा सामना करावा लागला आणि मग फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्माची घोषणा केली. नामदेवरायांनी भागवत धर्माची घोषणा केली, फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्माची घोषणा केली. दोघांच्याही वाट्याला सारख्या वेदना आल्या. काय आल्या? एकदा माझे नामदेवराय औंढा नागनाथाच्या मंदिरात गेले. कशाला? कीर्तन करायला गेले, टाळविना घेऊन. झालं का कीर्तन? औंढा नागनाथाच्या मंदिरातल्या ब्राह्मणांनी, पुरोहितांनी त्यांना मंदिरातून हाकलून लावलं. हाकलून नामदेवरायांनी अभंग उत्तरेकडे जाऊन हिंदीत लिहिला. हिंदीत अभंग हिंदीत लिहिला म्हणून राहिला. मराठीतल्या तुकोबारायांच्या अभंगाच्या गाथ्याच्या वाट्याला इंद्रायणीचा डोहा आला. नामदेवांच्या या अभंगांचं काय झालं असतं सांगायची गरज नाही. उत्तरेकडे जाऊन अभंग लिहिला, स्वतःची वेदना सांगितली. काय म्हणाले? ही नदी न जाती मेरी पंढरी के राया, ऐसा नामा दर्जी तुमने काय को बनाया. नामा टाल विना लेके राउल में गया, कीर्तन करते समय ब्राह्मणों ने बाहर ढकलाया. अरे 4 वर्ण गाय के 1 वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद. गायी 4 रंगाच्या असतात महाराज. कोणत्या कोणत्या? पांढऱ्या रंगाची, काळ्या रंगाची, तांबड्या रंगाची आणि मिक्स कलरच्या. गायी 4 रंगाच्या असतात, दूध मात्र एकाच रंगाचं असतं, पांढरं. मग तुम्ही कसले ब्राह्मण आणि आम्ही कसले शूद्र? हा प्रश्न नामदेवांनी केला. नामदेवरायांना न्याय मिळाला का? नाही मिळाला. मंदिरात घेतलंच नाही. शेवटी बाहेरच कीर्तन करावं लागलं. सखाराम परांजपे नावाच्या ब्राह्मणाच्या पोराचं लग्न होतं आणि वर्गमित्राने लग्नाला बोलवलं म्हणून गोविंदराव फुलेंचा पोरगा ज्योतिराव फुले लग्नामध्ये गेले. संध्याकाळचं लग्न चालू आहे. पागोटे फेट्या बांधलेल्या ब्राह्मणात चर्चा चालू आहे. माळ्या कुणब्याचे पोरं बघा कसे घुसलेत वरातीत. माळ्या कुणब्याच्या पोरांना अधिकार आहेत का ब्राह्मणांच्या लग्नात येण्यासाठी? ज्योतिराव फुलेच्या गच्चीला धरलं, रस्त्यावर पाडलं, वरात पुढे निघून गेली. ज्योतिराव फुले घरी आले आणि प्रश्न विचारला, मला त्यांच्या लग्नात का जाता येत नाही? बाप म्हणाला, गोविंदराव फुले म्हणाले, नशीब पेशवाई नाही, नाही तर तुझं मुंडकट धडा वेगळं केलं असतं, कशाला त्यांच्या लग्नात गेलास? नामदेवांना औंढ्याच्या मंदिरातून बाहेर काढलं. नामदेवांनी स्वतंत्र अभंग निर्माण केले, भागवत धर्माची घोषणा केली. ज्योतिराव फुलेंना सखाराम परांजपेच्या लग्नातून हकललं, स्वतंत्र धर्माची, सत्यशोधक धर्माची घोषणा केली आणि खरा धर्म काय असतो दोघांनी जगाला सांगितलं. विठाला विठाला. मध्ययुगीन भारतात ठिणगी टाकली नामदेवांनी आणि आधुनिक भारतात ठिणगी टाकली महात्मा फुलेंनी. नामदेवांच्या तत्वज्ञानात तुकोबाराय पुढे आले आणि फुलेंच्या तत्वज्ञानाचा सर्वोच्च विकास करायला
बाबासाहेब आंबेडकर पुढे आले. आणि म्हणून हा 2 जरी कालखंडातला फरक असेल, विचार मात्र एकच आहे, एकच. कसा आहे जर आपण बघूया. वारकरी संत म्हणाले, आम्हाला आता गरिबांना परवडेल असा साधा सरळ सोप्पा भागवत धर्म पाहिजे. अवडंबर नको, काशी यात्रा नको, चारीधाम नको, ठाईचं बैसोणी कराई एका जागी बसून आम्हाला त्याची भक्ती करता येईल असा धर्म आम्हाला हवा. न लगती सायास जावी जावे वनांतरा, सुखे तो घरा. तो घरा नारायण. आम्हालाही काही नको, आता नारायणच आमच्या घरी आला पाहिजे असा आम्हाला साधा सरळ धर्म पाहिजे. तुमच्या धर्मात आम्हाला न्याय मिळेल याची अपेक्षा नाही. चोखोबरायांना मिळाला का? पायरीला उभं राहून म्हणावं लागलं, धाव पाव विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारती. काय धाव घेई विटू आता नको चालू मंद. धाव घेई विटू आता नको चालू मंद. धाव घेतो आता नको चालू मंद. धाव घेतो आता नको चालू मंद. बडवे मारती मज काय केला अपराध. बडवे मारती मज काय केला अपराध. धाव पाव तू आता नको चालू मंद. धाव पाव तू आता नको चालू मंद. धाव धाव विठो आता नको चालू मंद. धाव धाव विठो आता नको चालू मंद. चोखोबराय अस्पृश्य घरात जन्माला आलेले, नाही मिळाला न्याय. मंदिरात घेतलं नाही, गावाच्या बाहेर हाकलून दिलं, नदीच्या पलीकडे दीपमाळ बांधून चोखोबरायांना राहावं लागलं. शेवटी मंगळवेढ्यात बिगारीच्या कामावर पाठवून देण्यात आलं. प्रचंड त्रास दिला. माझी जनाबाई तर म्हणते, चोखोबरायांच्या स्पर्शाने देव बाटतो याच्याबद्दल मला हसू येतं. हसायसारखा प्रश्न आहे. कसा? देव हा अत्यंत पवित्र असतो, पवित्र. त्या पवित्र देवाला एखाद्या अस्पृश्याने हात लावला तर देवाचं पावित्र्य अस्पृश्याच्या अंगात जावं आणि तो उजळून निघावा. पण आमच्याकडे होतं उलट. अस्पृश्याचा हात देवाला लागला तर देवच अपवित्र होतो. म्हणजे याच्यात भारी कोण झाला? भारी भारी ज्याच्या अंगात विटाळ येतो भारी झाला आणि देव लहान झाला. खरं तर देवाला स्पर्श झाला की तो उजळून निघावा. जनाबाई म्हणते, चोखोबाच्या स्पर्शाने देव बाटतो याबद्दल मला हसूच येतो. आणि म्हणून नामदेव म्हणाले, आता यांच्या नादाला लागायचं नाही. वाराणसी गया पाहिले मी द्वारका, परिणुहे तुका पंढरीचा. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. आता आम्ही एकमेकांच्या पाया पडणाऱ्या धर्माच्या मार्गाने जाणार आहोत. पूर्वीच्या धर्मात एकमेकांच्या होतं का हो? नामदेव तुकोबारायांनी भागवत धर्माची घोषणा करायच्या अगोदर पूर्वीच्या धर्मात एकमेकांच्या नव्हतं, एकाच्याच होतं, एकाच्याच. गावातला वृद्ध वयस्क म्हातारा असेल, प्रचंड देवधर्म करणारा असेल, तरी देवबापाच्या पाया कोण पडणार? तो गावचा वयस्क माणूस. देवबापा लहान असला तरी पडणार. चेंड्र मेंढ्र बारकं पोरगा असलं तरी म्हाताऱ्याने त्याच्या पाया पडायचं. पण तो पडणार का आमच्या पाया? पूर्वीला एकाच्याच पाया सगळ्यांनी पडायचं. वारकरी म्हणले, आम्हाला हे मान्य नाही. पाया पडती जन एकमेकांच्या पाया पडणाऱ्यांचा आमचा धर्म आहे. आणि म्हणून खरा धर्म सांगून आपण पाखंडाकडे जाऊया. काय आहे खरा धर्म? इतरांच्या मदतीला धावून येणे, गोरगरिबांना आपलं मानणे, सगळ्यांना हृदयाशी धरणे, सगळ्यांच्यावर प्रेम करणे, कोण्याही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची, कोणाचाच द्वेष करू नये, हा धर्म असतो. याला काय म्हणायचं? धर्म. आणि जो इतरांचा द्वेष करतात, वर्ण व्यवस्था पाळतात, जाती व्यवस्था पाळतात, अस्पृश्यता पाळतात, गैरबराबरी पाळतात, विषमता पाळतात, ते माणसं धार्मिक असू शकत नाहीत असं संतांनी सांगितलं. हेच सगळं अखंडाच्या रूपाने ज्योतिराव फुलेंनी मांडलं आणि ते वाचन करून पुढे देशामध्ये सगळ्यात मोठा विचार घेऊन त्यांचे खरे शिष्य बाबासाहेब आंबेडकर आले. आणि म्हणून
नामदेव ते तुकोबाराय आणि ज्योतिराव फुले ते बाबासाहेब आंबेडकर ही आमची खऱ्या वारकऱ्यांची परंपरा आहे. हे कोण आहे खरे वारकरी? कसे खरे वारकरी? मराठ्याच्या घरात जन्माला आलेले तुकोबाराय म्हणत होते, घोकावया अक्षर मज नाही अधिकार. कुणब्याच्या महाजनाच्या मराठ्याच्या घरात सावकाराच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबारायांना अक्षर घोकण्याचे अधिकार नव्हते. ब्राह्मणांनी तुकोबारायांचा अभंगाचा गाथा पाण्यात बुडवला, अंगावर उकळतं पाणी टाकलं, बदनाम करायला घरात वेश्या पाठवली. वेश्या हे सगळं करायला कोण होते? धर्माचे दलाल, धर्माचे प्रमुख. आणि म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, अरे मला बोलता येत नाही, माझा कुणी मुक्यांचा नायकच नाही. आम्ही कोण आहोत? मुके आहोत, मुके. आम्हा मुक्यांचा कुणी नायकच नाही. हाच तुकोबारायांचा अभंग घेतला. अभंगाच्या नावावर वृत्तपत्र सुरू केलं, मूक नायक नावाचं, मूक नायक. आणि त्या मूक नायकला दररोज तुकोबारायांच्या अभंगाची ओळ दिली आणि सांगितलं, तुकाराम महाराज तुमच्या संकल्पनेतला खरा मुक्यांचा नायक जन्माला आलाय आणि मी तुमचं राहिलेलं काम पूर्ण करेल. या देशात प्रत्येकाला बोलण्याचे अधिकार देईल, कोणाच्याही जिभेवर पहारा बसवला जाणार नाही, असं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मी देणार आहे. तुकोबारायांच्या मुक्यांचा नायक म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने मूक नायक वृत्तपत्र सुरू केलं. मूक नायक हा आमचा धर्म आहे, खरा आमचा धर्म पुढे नेणारा, बोलण्याचं स्वातंत्र्य देणारा. तुकोबारायाने एक अभंग लिहिला, कोणता? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. बाबासाहेबांना अभंग फार आवडला. त्यांनी याच अभंगावर संविधानात आर्टिकल 15 दिलं. 15 आर्टिकल 15 काय सांगतं? जात, धर्म, पंथ, वंश, संप्रदाय, लिंग यावरून भेदभाव करू नये. सार्वजनिक आणि खाजगी ठिकाणी कुठेही भेदभाव करू नये. तुकोबारायांच्या अभंगावर आर्टिकल 15 दिलंय. म्हणजे काय? तर फुले साहेब आणि बाबासाहेब आंबेडकर नामदेव तुकोबारायांचंच कार्य पुढे चालवत होते. आतापर्यंत आम्हाला कोणी सांगितलंच नाही. विठ्ठल हा असतो खरा धर्म. अजून सांगू धर्म काय असतो ते, म्हणजे पाखंडाकडे जाऊया. बघा आळंदीची परिस्थिती. आळंदीत विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा घेतलीये. ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या काय जे असेल चुकीप्रमाणे शिक्षा घेतली असेल, तर लेकरांना त्रास देण्याचे काही अधिकार आहेत का? लहान लेकरांचा काय दोष होता? छोटीशी लेकरं, 4 वर्षाची मुक्ताई असेल, पुढे 2 वर्षांनी मोठे सोपानदेव असतील, आणखीन 2 वर्षांनी मोठे ज्ञानदेव असतील, आणि निवृत्तीनाथ सगळ्यात मोठे असतील, 8 वर्षाची 10 वर्षाची असतील. अशी 4 भावंड 3 दिवस झालं घरात उपाशी आहेत. गावात ब्राह्मणांनी सांगून ठेवलंय, खबरदार जर यांना जेवायला कुणी द्याल तर, खबरदार यांना जर पीठ कुणी द्याल तर. सगळे घाबरलेले. 3 दिवस झालं उपाशी आहेत घरात. तरी ज्ञानदेवाने झोळी काढली, बोळीच्या अंधाऱ्या रस्त्याने गुपचूप प्रत्येकाच्या दारात हळू आवाजात भिक्षा मागायला सुरुवात केली. सगळ्या बाया म्हणायच्या, आम्ही भिक्षा दिली तर आम्हालाच गावातून काढून टाकतील, आम्ही काही भिक्षा देऊ शकत नाही. एका म्हातारीला दया आली, गुपचूप वाटीभर पीठ ज्ञानदेवांच्या झोळीत टाकलं. म्हणाली, बाबा पटकन जाय, ही लोक तुला मारतील, त्रास देतील. माझे ज्ञानदेव गावाच्या बाहेर निघणार, तोच वेशीमध्ये गावच्या गावगुंड टग्या ब्राह्मणांनी अडवलं. माऊलींची झोळी हिसकाटून घेतली, झोळी फाडली, जमिनीवर पीठ टाकलं, त्या पिठावर नाचले, माऊलीला धक्का मारला, जमिनीवर पाडलं आणि सांगितलं, खबरदार जर गावात पाय ठेवशील तर. हा एक धर्म आहे जो हीन मानतो, नीच मानतो, चांडाळ मानतो. एवढ्या महाविद्वान ज्ञानेश्वरांना पीठ सुद्धा मिळू देत नाही. हा वैदिकांचा सनातन्यांचा धर्म. दुसरा धर्म सांगतो कोणता असतो ते. एका मोठ्या पुण्यातल्या वाड्याच्या समोर पोटपाटीला गेलेला माणूस बसलाय दारात वाड्याच्या समोर. आता माय माऊली दरवाजा उघडेल, मग उघडेल, आता उघडेल. 2-3 तासाने दरवाजा उघडला आणि माझी सावित्रीमाई दारात आली. सावित्रीमाई म्हणाली, अरे का बसलास दारात? तो म्हणाला, माई 3 दिवस झालं उपाशी आहे, पोट पाठीला गेले, पोटात अन्नाचा कण नाही. मला माहितीये सावित्रीमाई, फुलेंच्या दारात कुणी आलं तर वापस जात नाही. सावित्रीमाई म्हणाल्या, तुला जेवायला घालते, पण घरची परिस्थिती कशी आहे? तुझे लेकरं बाळ? माई ते सुद्धा उपाशी आहेत.
सावित्रीबाई म्हणाले, मग तुला जेव घातलं तर घरच्यांचं काय, असं करते तुला जोंधळे देते, जोंधळे. सावित्रीबाई घरात गेली, टोपलं भर जोंधळे आणले, एका अस्पृश्याच्या धोत्रामध्ये टोपलं भर जोंधळे टाकले. माईला हात जोडले आणि धोत्रातले जोंधळे घेऊन तो घराकडे लगबगीनं निघाला. पण गरीबाचं धोतर छिद्र पडलेले होते, त्याच्यातून त्या दाण्याची धार लागली घराकडे जाताना. आणि समोरून माझे ज्योतिराव गोविंदराव फुले येत होते. फुले नेहमी खांद्यावर उपरणं वापरायचे, उपरणं. फुले म्हणाले, अरे वेड्या, कोण्या तरी माय माऊलीनं तुला जोंधळे दिलेत आणि तुला ते घरी नेता सुद्धा येईन, हे घे माझा उपरणं. ज्योतिराव फुलेंनी जोंधळे सांडू नयेत म्हणून उपरणं दिलं. बघा, अस्पृश्याच्या सगळ्या कुटुंबाचा विचार करून जोंधळे देणारी माझी सावित्रीमाई, आणि कोणाच्याही जोंधळ्याचा कण जमिनीवर पडू नये म्हणून उपरणं देणारे माझे ज्योतिराव फुले, हा आमचा धर्म आहे, माणुसकीचा, इतरांना जगवणारा, इतरांची काळजी घेणारा. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी फुलेंना गुरु मानलं. गुरु काही असं साधं सुद्धा कोणाला कानफुक्या गुरु नसतो, त्या खरात सारखा गुरु असतो, वैचारिक, वैचारिक नातं असतं. आणि म्हणून खरा धर्म कोणता, तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या धर्माचे पालना, धर्माचे पालना, धर्माचे पालना, धर्माचे पालना, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, हे धर्माचे पालना, धर्माचे पालना, धर्माचे पालना, धर्माचे पालना, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालना करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंड, आमा करणे कामा, आमा करणे कामा, आमा करणे कामा, आमा करणे कामा, हे नियाहा करणे कायो, हे नियाहा करणे कायो, हे नियाहा करणे कायो, हे नियाहा करणे कायो. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड म्हणून तुकोबाराय म्हणाले, देवा, माणसाला माणूस बनवणारा धर्म आमच्या पोटात टाक. माणसाशी माणसाने माणसासारखा व्यवहार करावा असा धर्म आम्हाला दे. आम्हाला स्वर्ग नको, आत्मा नको, परमात्मा नको, मोक्ष नको, तुझं वैकुंठ पद नको. वैकुंठ कोपाट जुनाट झोपडी, वैकुंठी नाही दही भात. अरे वैकुंठात दही भात नाही, काला सुद्धा होत नाही, काला. संत काय म्हणाले, देवा तुझ्या वैकुंठात काला होत नाही, पण माझ्या नामदेवरायांनी चोखामेळ्याच्या दारात जातीअंताचा गोपाळ काला केला. माझ्या नामदेवांनी सगळ्यांना सामावून घेणारा समतेचा जातीअंताचा गोपाळ काला केला. त्यामुळे देवा इथेच जन्माला घाल, पुन्हा पुन्हा जन्माला घाल, आणि आम्हाला स्वर्गीचा सुख सोहळा इथे बघू दे. काय पडलंय ते स्वर्ग, नरक, आत्मा, परमात्मा. म्हणून संतांनी अभंग लिहिला. स्वर्गातल्या देवांनाही वाटतं की पृथ्वीवर वारंवार जन्म घ्यावा. काय,
स्वर्गीचे आमर इच्छिता ती पाहे मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा ए स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा जन्म स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा जन्म म्हणून आम्हाला तुझं काही तत्वज्ञान सांगू नको. कोणी बघितले पुढच्या जन्माचं? आता जन्माला घातलंस तर हेच आयुष्य चांगलं बनव असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. म्हणून तुकोबाराय धर्माची व्याख्या उदात्त करतात. आपल्याकडे पूर्वी एक पाप पुण्याची व्याख्या होती बघा. पुण्य म्हणजे काय? ब्राह्मणांना दान देणं म्हणजे काय? पुण्य. आणि ब्राह्मणांची निंदा करणं म्हणजे काय? म्हणजे एकाच माणसाच्या भोवती व्याख्या फिरायला. तिकडं दान दिलं की पुण्य आणि तिकडची निंदा केली की तुकोबाराय म्हणलं एवढी लहान असते का पाप पुण्याची व्याख्या? तुकोबारायांनी मोठी केली व्याख्या. काय म्हणाले? परोपकार ते पुण्य आणि परपीडा ते पाप दुसऱ्याला पीडा देणं. मग कुणी असो दुसऱ्याला पीडा देणं. आणि कोणती पीडा? काया वाचा मनाने. काया वाचा मनाने दुसऱ्याला पीडा देणं म्हणजे पाप. आणि दुसऱ्याच्या बद्दल चांगलं चिंतन करणं म्हणजे काय? परोपकार. तुकोबारायांनी व्याख्या मोठ्या केल्या. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले त्यांच्या धर्मात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आहे. देवा आम्हाला असं नको. त्यांच्या धर्मात वरचा आणि खालचा असा भेदभाव आहे. देवा आम्हाला नको. ज्याप्रमाणे ईश्वराचं अस्तित्व जळीस्थळी काष्टी पाषाणी असतं त्याचप्रमाणे आम्हाला समतेचा धर्म हवा. कोणता? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भ्रम अमंग देवा भेदभाव करणारा बुद्धी सुद्धा देऊ नको. भेदभाव आमच्याकडून होईल असं आमच्या मनात सुद्धा आणू नको. असा आमचा हा समतेचा भागवत धर्म आहे. तुकोबारायांनी मांडणी केली. महात्मा फुलेंनी तीच मांडणी पुढे चालू ठेवली. महात्मा फुलेंच्या घरी एकदा त्यांची सासू सासरे भेटायला आले. म्हणाले जावाई बापू तुम्हाला काही मूलबाळ होईना सावित्रीमाईकडून. असं करा जावाई बापू दुसरं लग्न करा आणि आमच्या साऊला सवत आणा सवत. ज्योतिराव फुले म्हणाले दरवेळेला मूलबाळ होत नसेल तर नेहमी बाईलाच दोषी ठरवायचं का? बाईला कधी कधी पुरुषही दोषी असतो. समजा साऊला दुसरी सवत आणली तिला मूलबाळ नाही झालं तर मग साऊला दुसरा सवत्या आणता का? सासू सासरे म्हणले जावायचं तर काय डोक्याला डोकत लागत नाही. निघून गेले. बऱ्याच दिवसाने सावित्रीमाई म्हणाली अहो असं काय करता? दुसरं लग्न करा. ज्योतिराव फुले म्हणाले दुसरं लग्न कशाला? सावित्रीमाई म्हणाले आपण मेल्यावर आपल्या समाधीवर 4 फुलं व्हायला येणारा वारसदार नको का? एखादा वारसदार पाहिजे आपला वारसा पुढे चालवणारा. तेव्हा सावित्रीमाईंना ज्योतिरावांनी फार सुंदर उत्तर दिलं. काय म्हणाले फुले? हे बघ सावित्री, पोटची पोरं वारसा चालवतील याची गॅरंटी नसते. पोटची पोरं म्हातारपणा ढाळजत आणून ठेवतेत, चाब्याच हिसकाटून घेतेत आरमालीच्या, नाही तर शेतात झोपडीत नेऊन टाकतेत, काही विचारत नाहीत. पोटची पोरं वारसा चालवतील याची गॅरंटी नसते. सावित्री मी तुला सांगतो कदाचित आपल्या जिवंतपणी आपल्या डोळ्यासमोर कोणी येणार नाही, पण मी तुला गॅरंटी देतो आपण गेल्यावर का होईना आपलं सगळं साहित्य वाचून आपला वारसा चालवणारा, वैचारिक पुस्तकांचा वारसा चालवणारा एक तरी वारसदार नक्की येईल. ज्योतिराव फुले गेल्याच्या नंतर 1 वर्षांनी ज्याचा जन्म झाला, ज्यांनी फुलेंना कधीच पाहिलं नाही. ज्योतिराव फुले गेल्याच्या नंतर ज्याचा 1 वर्षांनी जन्म झाला, ज्यांनी जागतिक दर्जाचं शिक्षण घेतलं, पुण्यातल्या फुलेंच्या वाड्यावर आले, वाड्यावर डोकं टेकवलं आणि फुलेंचं राहिलेलं प्रत्येक कार्य पुढे चालवलं. ते फुलेंचे खरे वारसदार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. वारसदार असा असतो. कसे वारसदार आहेत? 2 उदाहरणं सांगतो. भारताच्या संविधानाला एकूण कलम किती आहेत? पहिल्या लिखित संविधानाला 395. महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये एक वाडा बांधला. वाडा का? एका काशीबाई नावाची बाई गरोदर होती
अनैतिक पद्धतीने गरोदर होती, कारण विधवा होती ती. काशीबाई उडी मारायला जाणार नदीमध्ये, फुले आडवे आले. ज्योतिराव फुले म्हणाले, बाई एवढं मोठं पोट आलंय आणि उडी का मारता पाण्यात? माझ्याकडून पाप घडलं. पाप का? मी गरोदर आहे. अहो पण तुम्ही जीव देताय त्या बाळाचं काय, त्यांनी काय दोष काय त्याचा? काशीबाई म्हणली, मग काय करणार? फुले म्हणले, माझ्या वाड्यावर यायचं, बाळाला जन्म द्यायचा आणि मग गेला तरी चालेल, बाळ आम्ही सांभाळायला तयार आहोत. काशीबाई फुलेंच्या वाड्यात आल्या, बाळाला जन्म दिला. ज्योतिराव फुलेंनी बाळ दत्तक घेतलं. त्या बाळाचं नाव ठेवलं यशवंत. ज्योतिराव फुलेंच्या दत्तक पुत्राचं नाव यशवंत. बाबासाहेब आंबेडकरांनी ही कथा रमाईला सांगितली आणि स्वतःच्या मुलाचं नाव ठेवलं यशवंत. बाबासाहेबांच्या मुलाचं नाव